स्कंध चौथा, अध्याय 8. या अध्यायापासून पुढचे जवळपास 5-6 अध्याय आपण ध्रुवचरित्राबद्दलच ऐकणार आहोत. आणि हा अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण एक परमगुह्य मंत्र जाणून घेणार आहोत. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या मंत्राला रोज जप केला पाहिजे. आता आपण ध्रुवचरित्रावर येऊ. सनकादिक, नारद, ऋभू, हंस, अरुणी, यती, अधर्म हे सर्व ब्रह्मदेवाचे पुत्र होते. आता हा जो अधर्म आहे याचे वंशजच प्रलयाला कारणीभूत ठरलेले आहेत. अधर्म आणि त्याची बायको किंवा पत्नी मृषा. मृषाचा अर्थ असत्य. त्यांची मुले दंभ आणि त्याची पत्नी माया. दंभ आणि माया यांची मुले लोभ आणि निकृती. निकृती म्हणजे लबाडी. लोभ आणि निकृती यांची मुलं कली. कली म्हणजे कलह आणि दुरुक्ती. दुरुक्ती म्हणजे अपशब्द. कलह आणि दुरुक्ती यांची मुले भय व मृत्यू. भय व मृत्यू यांची मुले यातना व निरय. निरय म्हणजे नरक. अधर्माचा त्याग केला की पुण्य संपादन होते. स्वयंभू मनु व त्यांची पत्नी शतरूपा यांना 2 पुत्र होते. ते म्हणजे प्रियव्रत व उत्तानपाद. भगवान श्रीहरींच्या कलेपासून उत्पन्न झाल्याने हे दोघे जगाचे रक्षण करण्यास तत्पर होते. देवहूती ही मनूंची मुलगी होती. उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या. एक सुनीती हिचाच पुत्र ध्रुव. दुसरी पत्नी सुरुची हिचा पुत्र उत्तम. सुरुची राजाची आवडती पत्नी होती. त्यामुळे उत्तानपाद तिच्या पुत्राचे खूप लाड करीत असे व ध्रुवाला आपल्या मांडीवर पण बसू देत नसे. सुरुची पण त्याला अपमानास्पद बोलत असे. एकदा तिने ध्रुवाला कुत्सितपणे सांगितलं की राजाच्या जवळ राजसिंहासनावर बसायचे असेल तर श्रीनारायणाची आराधना कर. मग त्याच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे, मगच तुझी इच्छा पूर्ण होईल. लहानगा ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईकडे गेला. त्याची आई सुनीती हिला त्याने पूर्ण वृत्तांत सांगितला. तिला पण हे ऐकून खूपच दुःख झाले, पण तिने आपल्या पुत्राला उपदेश केला की कधीही दुसऱ्याचे वाईट चिंतू नको. द्वेषबुद्धी सोडून दे व श्रीहरी भगवंतांच्या चरणकमलांची आराधना कर. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षु लोक नेहमी त्यांच्या चरणकमलांची पूजा करतात. तू स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्री पुरुषोत्तम भगवंतांना बसवून अन्य सर्वांचे चिंतन सोडून दे व केवळ त्यांचेच भजन कर. इष्टवस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखवणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले व पित्याच्या नगरातून बाहेर पडला. ध्रुवाचा वृत्तांत समजल्याबरोबर नारद मुनी तिथे गेले व आपला पापनाशक हात त्याच्या डोक्यावर फिरवीत आशीर्वाद दिला. ते म्हणाले, मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण आहे मोह. दैवामुळे आलेल्या परिस्थितीत नेहमी माणसाने संतुष्ट असावे. इतक्या लहान वयात ध्रुवानी घेतलेल्या निर्णयाचे त्यांना कौतुक व आश्चर्य दोन्ही वाटले. ते म्हणाले, विधात्याच्या विधानानुसार जे काही सुखदुःख प्राप्त होईल त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमयी संसारातून पार पडतो. मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणाऱ्याला पाहून प्रसन्न व्हावे. जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी व जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. असे करण्याने तो दुःखाने खचून जात नाही. ध्रुवाने नारदांचे आभार मानले व विचारले,
मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळवू इच्छितो, तरी त्याच्या प्राप्तीकरिता मला एखादा चांगला मार्ग सांगावा. बालध्रुवाच्या बोलांनी नारद अत्यंत प्रसन्न झाले व म्हणाले की तुझी माता सुनीती हिने जो मार्ग सांगितला आहे तोच योग्य आहे. चित्त एकाग्र करून तू श्रीहरींचे भजन कर. त्यासाठी त्याने यमुना नदीच्या तटावरील परमपवित्र मधुबनात जावे, कारण तेथे श्रीहरींचा नित्य वास असतो. तेथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करून, नित्यकर्मे करून, विधीनुसार आसन घालून त्यावर बसून साधना कर. त्यासाठी पूरक, कुंभक व रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू प्राण, मन व इंद्रियांचे दोष घालवून धैर्ययुक्त मनाने परमगुरु श्री भगवंतांचे ध्यान कर. चित्त स्थिर व एकाग्र झाल्यावर त्या वरदायी प्रभूचे मनोमन असे ध्यान कर की तो आपल्याकडे प्रेमपूर्ण नजरेने मंद मंद हास्य करीत पाहत आहे. नंतर मन लवकरच परमानंदात बुडून तल्लीन होऊन जाईल व पुन्हा मागे फिरून येणार नाही. ह्या ध्यानाबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय या परमगुह्य मंत्राचा जप कर. याचा 7 रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते. ध्यानासोबतच प्रभूंचे पवित्र पाणी, फुले, फळे, वनातील कंदमुळे, पूजेला योग्य अशी कोवळी पाने, वल्कले व भगवान श्रीहरींना प्रिय असणारी तुळस इत्यादी अर्पण करून पूजा कर. नेहमी संयतचित्त, मननशील, शांत आणि मौन धारण करून रानातीलच वस्तूंचा परिमित आहार तू घे व श्रीहरींचे मनोमन सतत चिंतन करत राहा. अशा रीतीने हृदयस्थित श्रीहरींचे मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केल्यास भगवान आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षरूप कल्याण प्रदान करतात. उपासकाला इंद्रियासंबंधी भोगांबद्दल वैराग्य असेल तर त्याने मोक्षप्राप्ती करता अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंतांचे भजन करावे. हा सर्व उपदेश ऐकल्यावर ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली व नमस्कार केला व नंतर तो मधुबनात गेला. यमुना नदीत स्नान केले आणि त्या रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून एकाग्र चित्ताने श्री नारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला. ही उपासना करताना त्यांनी 1 महिन्यामध्ये 5 महिने अशी उपासना केली. 1 महिन्यामध्ये कशी उपासना केली हे आपण पाहू. पहिल्या महिनाभर त्याने 3 रात्रींनंतर फक्त शरीर निर्वाहापुरती कवठ व बोराची फळे खाल्ली. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांच्या अंतराने वाळलेले गवत व गळून पडलेली पाने खाल्ली. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसांनंतर केवळ पाणी पिऊन समाधी योगाने त्याने उपासना केली. चौथ्या महिन्यात श्वासावर नियंत्रण मिळवून 12 दिवसांनी केवळ वायू पिऊन ध्यान योगाद्वारे भगवंतांची आराधना केली. आणि 5व्या महिन्यात तर श्वासावर नियंत्रण मिळवून परब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक असलेले आपले मन सर्व बाजूंनी खेचून घेतले आणि हृदयस्थित श्रीहरींच्या स्वरूपाचे चिंतन करीत चित्त कुठेही भरकटू दिले नाही. 5 महिन्यांच्या कठोर तपस्येनंतर त्याने महदादी तत्वांचा आधार आणि प्रकृती व पुरुषाचेही अधीश्वर अशा परब्रह्माच्या ठिकाणी धारणा केली. त्यावेळी उत्पन्न झालेल्या त्याच्या तेजाने तिन्ही लोकांचा थरकाप झाला. जेव्हा तो एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्याच्या जोराने पृथ्वी दबली जाऊन ती डाव्या उजव्या बाजूला डगमगू लागली. जेव्हा तो आपल्या इंद्रियांद्वारे आणि प्राण रोखून धरून अनन्य भावाने विश्वात्मा श्रीहरींचे ध्यान करू लागला
तेव्हा त्याची समष्टी प्राणांशी अभिन्नता झाल्याने सर्वच जीवांचा श्वासोच्छ्वास रोखला गेला. सर्व लोकपाल व लोक घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले. भगवंतांनी त्यांना आश्वस्त केले की ते ध्रुवाला या दुष्कर तपापासून परावृत्त करतील. इकडे नारद मुनी राजा उत्तानपादाकडे गेले. तेव्हा तो म्लान चेहऱ्याने कोणत्या तरी विचारात गढला होता. नारदांनी त्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, मी दुष्टपणे माझ्याच लहानग्या मुलाला व त्याच्या आईला घराबाहेर काढले आहे. आता ते कोणत्या परिस्थितीत असतील या काळजीने मी व्यग्र झालो आहे. नारदांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला व ध्रुवाची काळजी न करण्यास सांगितले आणि हेही सांगितले की स्वयं भगवान त्याचे संरक्षण करते आहेत व त्याचे यश जगभर पसरणार आहे. लोकपालांनाही अशक्य असलेले काम पूर्ण करून तो लवकरच परत येईल. हरिओम. स्कंध 4 अध्याय 9. ध्रुवचरित्राचा आता दुसरा भाग. भगवंतांकडून वर मिळवून घेऊन ध्रुवाचे घरी परतणे. भगवान विष्णूंनी सर्व देवांना आश्वस्त केले की ते ध्रुवाला त्याच्या दुष्कर तपापासून परावृत्त करतील. त्यानंतर देवतांचे भय नाहीसे झाले व भगवंतांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात परत गेले आणि इकडे ध्रुवाला भेटायला श्रीहरी मधुवनात गेले. त्यावेळी ध्रुवाच्या हृदयकमलात विजेसारख्या देदीप्यमान भगवंतांचे मूर्तिरूप स्थापन झालेले होते. ती मूर्ती अचानक अदृश्य झाली म्हणून ध्रुवाने डोळे उघडले तेव्हा तेच रूप त्याला बाहेर आपल्यासमोर उभे असलेले दिसले. भगवंतांच्या अचानक दर्शनाने तो गडबडून गेला. त्याने त्यांच्यासमोर साष्टांग दंडवत घातला. त्याचा उडालेला गोंधळ पाहून श्रीहरींनी आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला आणि काय आश्चर्य, ध्रुवाला त्याच क्षणी दिव्य वाणी प्राप्त झाली. जीव आणि ब्रह्म यांच्याविषयीच्या स्वरूपाचा त्याचा निश्चय झाला व तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला. परमानंद मूर्ती भगवान त्याच्या स्तुतीने प्रसन्न झाले व म्हणाले, तू फार उत्तम तऱ्हेने व्रताचे पालन केले आहे. तुझ्या मनातील संकल्प मी जाणतो. तुला हव्या असलेल्या पदाची प्राप्ती होणे फार दुरापस्त आहे. तरी सुद्धा मी ते तुला देईन. कल्याण असतो. त्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कुणीही प्राप्त केले नाही, ज्याची चारी बाजूंनी ग्रह, नक्षत्र आणि तारांगणयुक्त ज्योतिषचक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असतात. पण अवांतर कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो, तसेच तारांगणांसहित धर्म, अग्नी, कश्यप व शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षिगण ज्याला प्रदक्षिणा घालत असतात, तो ध्रुवलोक मी तुला देईन, असे भगवंतांनी त्याला आश्वस्त केले. भगवंतांनी त्याला पुढे हेही सांगितले की आता त्याने आपल्या मात्यापित्यांकडे परत जावे. त्याच्या हाती राज्य सोपवून राजा उत्तानपाद वनात जाईल. तसेच सुरुची पुत्र उत्तम वनात शिकार खेळताना मारला जाईल. त्याच्या विरहाने त्याची आई सुरुची जंगलात त्याचा शोध घेताना अग्नीत प्रवेश करेल. नंतर भगवंतांनी ध्रुवाला हेही सांगितले की तू मोठमोठे यज्ञ करून उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण करशील व अखेरीस संपूर्ण लोकांना वंदनीय व सप्तर्षींच्या वर असलेल्या माझ्या निजधामाला जाशील व जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होशील. एवढे बोलून भगवंत आपल्या लोकी परत गेले व ध्रुव आपल्या नगराकडे परत गेला. परंतु घरी परतताना ध्रुवाच्या मनात एक खंत होती की प्रत्यक्ष श्रीहरींचे दर्शन झाल्यावर त्यांना मुक्तीची याचना न करता आपण मात्र सावत्राईच्या दुष्ट व्यवहारानेच व्याकुळ झालो होतो व त्याच्या मनातला तो विचार जाणूनच भगवंतांनी
त्याला राज्य मिळेल असे म्हटले होते, याचा त्याला फार पश्चाताप होत होता. अनेकदा प्रभूंचे चरणकमल प्राप्त करून घ्यायला कितीतरी जन्म घेऊन तपश्चर्या करावे लागते. तेच पद ध्रुवाला 6 महिन्यांच्या कडक तपश्चर्येने प्राप्त झाले होते. परंतु चित्तामध्ये दुसरी वासना असल्याने आपण नाशवान वस्तूचीच याचना श्रीहरींकडे केली याचे त्याला फार दुःख होत होते. इकडे राजा उत्तानपादाने जेव्हा ऐकले की ध्रुव परत येत आहे, तेव्हा आधी तर त्याचा विश्वासच बसला नाही. आनंदाने त्याला वेड लागायचेच बाकी राहिले होते. त्याने ध्रुवाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली. सर्वजण ध्रुवाचे स्वागत करायला पुढे निघाले. सर्वांनी जीवाभावाच्या भेटी घेतल्या. माता सुनीती आपले दुःख पूर्णपणे विसरली. नगरवासी पण खूप आनंदी झाले होते. ते तर माता सुनीतीची पण खूप स्तुती करू लागले. ध्रुवाने हत्तीणीवर बसून नगरात प्रवेश केला तेव्हा संपूर्ण नगर सुशोभित करण्यात आले होते. ध्रुवाच्या मिरवणुकीत त्याच्यावर पांढऱ्या मोहऱ्या, अक्षदा, दही, जल, दुर्वा, फुले व फळांचा वर्षाव होत होता. राजगृही गेल्यावर माता सुनीतीने ध्रुवाला मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. पित्याच्या लाडाकोडात तो वाढू लागला. ध्रुव तरुण झाल्यावर उत्तमपाद राजाने त्याला राज्याभिषेक केला व स्वतः संसारातून विरक्त होऊन वनामध्ये गेला. पुढे शिशुमार प्रजापतीची कन्या भ्रमी हिचा विवाह ध्रुवाशी झाला. कल्प व वत्सर हे त्याचे 2 पुत्र. ध्रुवाची तपश्चर्या अत्यंत कठोर होती. एवढ्या लहान वयात त्यांनी इतकी कठीण परिस्थितीमध्ये पूर्णपणे तपश्चर्या केली आणि देवांना सुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यानंतर पुन्हा पृथ्वी तलावर यावेच लागते. पण श्रीहरींच्या आशीर्वादाने ध्रुवाच्या कडक तपश्चर्येमुळे तर जन्ममरणाच्या फेऱ्यातूनच तो मुक्त झाला. हरिओम. स्कंध 4. आता आपण 10वा व 11वा अध्याय एकत्रच बघणार आहोत, कारण त्या दोन्हीमध्ये कथा एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. ध्रुवचरित्राचा आता हा 3रा भाग आपण बघतो आहे. ध्रुव मोठा झाल्यावर शिशुमार प्रजापतींची कन्या भूमी हिच्याशी त्याचा विवाह झाला. कल्प व वत्सर हे त्याचे 2 पुत्र. ध्रुवाचा दुसरा विवाह वायुपुत्री इला हिच्याशी झाला. उत्कल हा त्यांचा पुत्र व त्यांना एक पुत्री पण झाली. ध्रुवाचा भाऊ उत्तम एक दिवस शिकारीला गेलेला असताना हिमालय पर्वतावर एका बलवान यक्षाने त्याला मारले. तो वृत्त कळताच उत्तमाची आई सुरुची हिने पण देहत्याग केला. उत्तमाच्या वधाने ध्रुव क्रोधित झाला व तो यक्ष देशात गेला, जिथे अनेक यक्ष, भूत, प्रेत, पिशाच इत्यादी रुद्राचे गण राहत होते. तिथे पोचल्यावर ध्रुवाने आपल्या शंखाने प्रचंड मोठा असा शंखनाद केला, ज्यामुळे सर्व आकाश व दिशा दुमदुमून गेल्या. तो आवाज ऐकून सर्व यक्षवीर आपापली शस्त्रे घेऊन बाहेर आले. त्यांचे ध्रुवासोबत घनघोर युद्ध झाले. युद्धात ध्रुवाचाच विजय झाला आणि अनेक निरपराध यक्ष मारले जाऊ लागले. ते पाहून पितामह स्वयंभू मनू तिथे पोचले व ध्रुवाला समजवू लागले की तुझ्या भावाच्या प्रेमापायी तू निर्दोष यक्षांचा वध करणे हे तुमच्या कुलाला शोभणारे नाही. ज्या जड शरीरालाच आत्मा समजून त्यासाठी निरपराधांचा वध करणे ही हिंसा आहे. भगवत सेवा करणाऱ्या साधूंचा हा मार्ग नव्हे. तू अतिशय लहान वयात संपूर्ण विश्वाचे आश्रयस्थान असणाऱ्या श्री विष्णूंची अत्यंत कठीण आराधना करून त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले आहेस, तरी सुद्धा तू हे निंद्य कृत्य करावेस. भगवान आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबाबत
सहनशीलता, कनिष्ठांबाबत दया व बरोबरीच्या लोकांबाबत मित्रता आणि सर्वांशी समानतेने वागण्यानेच प्रसन्न होतात. आणि ते प्रसन्न झाल्यावरच मानव सत्वादी गुण आणि त्याचे कार्यरूप लिंगशरीर यापासून मुक्त होऊन परमानंद स्वरूप अशा ब्रह्मपदाची प्राप्ती होते. निर्गुण परमात्म्याच्या आश्रयानेच जग रहाटी चालू असते. त्या काल भगवंतांचे कुणीही मित्र नाही की कुणी शत्रू नाही. ज्याप्रमाणे वारा वाहू लागल्यावर त्याच्या मागोमाग धुळही उडते, त्याचप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्मांच्या अधीन होऊन कालाच्या मागोमाग धावत असतात. सर्वसमर्थ श्रीहरी कर्मबंधनाने बांधलेल्या जीवाच्या आयुष्याची वृद्धी व क्षय करतात, पण ते स्वतः या दोहोंपासून अलिप्त असतात आणि आपल्या स्वरूपात स्थिर राहतात. ते काय करू इच्छितात ह्या जगात कोणालाच माहीत नसते. तर आपले मूळ कारण असणाऱ्या त्या प्रभूंना कोण बरे जाणू शकेल? सर्व प्राण्यांचा अंतरात्मा, नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या मायाशक्तीने युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. त्या निर्गुण, अद्वितीय, अविनाशी आणि नित्यमुक्त परमात्म्याचा अध्यात्मदृष्टीने आपल्या अंतःकरणात शोध घे. असे केल्याने भगवान अनंतांमधील तुझी दृढ भक्ती जागृत होईल. क्रोधावर, कल्याण मार्गाला क्रोध अत्यंत विरोधी आहे. भगवान तुझे मंगल करोत. कळत न कळत तुझ्याकडून शंकराचा सखा कुबेर अत्यंत दुखावला गेलेला आहे. जोपर्यंत त्या महापुरुषाचे तेज आपल्या कुलावर आघात करीत नाही, तोपर्यंतच विनय व विनम्र भाषण यांनी त्याला प्रसन्न करून घे. ध्रुवाने पितामहांना नमस्कार केला. त्यानंतर स्वयंभू मनु आपल्या महर्षींसह आपल्या लोकी परत गेले. हरिओम. स्कंध 4, अध्याय 12. या अध्यायामध्ये आपण ध्रुवाचे चरित्र पुढे नेत आहोत. ध्रुवाला पुढे कुबेराचे वरदान व विष्णू लोकांची प्राप्ती कशी झाली हे आता आपण बघणार आहोत. स्वयंभू मनूंच्या समजावण्याने ध्रुवाचा क्रोध शांत झाला. त्याने यक्षवध थांबवलेला पाहून कुबेर तेथे आला. त्याला पाहताच ध्रुवाने त्याला नमन केले. कुबेराने ध्रुवाला सांगितले की मनुष्य निमित्त मात्र असतो. सर्व जीवांची उत्पत्ती आणि विनाश याला कारण एकमात्र तो कालच आहे. अज्ञानामुळे जीव शरीरालाच आत्मा मानतो. त्यामुळे मी, तू अशी मिथ्या बुद्धी प्राप्त होते आणि मनुष्याला बंधन व दुःख प्राप्त होतात. आता तू आपल्या घरी परत जा व त्या श्रीहरींचे भजन कर. त्याआधी तुला माझ्याकडून काही वर हवा असल्यास माग. ध्रुव म्हणाला, मला आता दुसरे काहीही नको. ज्यामुळे मनुष्य हा दुस्तर संसार सागर पार करतो ते श्रीहरी स्मरण मला नित्य राहो. कुबेराने त्याला भगवत स्मृतीचा वर दिला व तो अंतर्धान पावला. ध्रुवसुद्धा आपल्या राजधानीला परत आला. ध्रुवपुत्र उत्कलने पित्याचे सार्वभौम वैभव राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही. तो जन्मापासूनच शांतचित्त, आसक्तिशून्य व समदर्शी होता. तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये व आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे. त्याच्या अंतःकरणातील वासनारूप मळ अखंड योगाग्नीने भस्म झालेले होते. म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध, ज्ञानरूप, आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता. म्हणून ध्रुवाच्या लहान मुलाने म्हणजेच वत्सराने राज्यकारभार केला. वत्सराच्या 6व्या पिढीतील राजा वेन हा सुनीथा व अंगराजाचा मुलगा होता. सुनीथा मृत्यूची मुलगी होती. तिच्यातील दोषांमुळे वेन फारच दुष्ट प्रवृत्तीचा जन्माला आला होता. तो दिवस अंगराजा तो अधार्मिक प्रवृत्तीचा पण होता. त्याच्या या दुष्कृत्यांना कंटाळून जाऊन एक दिवस अंगराजा घर सोडून निघून गेला. आपण इथे थोडंसं
ध्रुवाच्या वंशाचे वर्णन पाहू. ध्रुवाच्या 5व्या वंशामध्ये चक्षु व 7व्या वंशामध्ये अंग. अंगची पत्नी सुनिधा हीच त्या मृत्यूची मुलगी होती. त्याला एक मुलगा होता वेन आणि त्याचा पुत्र पृथू. इथे एक छोटीशी नोट आपण बघणार आहोत जी भागवतात सांगितली आहे. ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न तुटलेल्या चक्राचे चिन्ह असते तो भगवंताचाच अंश असतो. हरिओम. आपण आता 12व्या अध्यायाबरोबर 13वा अध्यायही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ध्रुवाच्या वंशांचे वर्णन आलेले आहे, पण आपण ते थोडक्यात 12व्या अध्यायाबरोबरच घेतले आहे. हरिओम.